बापरे बाप, आजचा प्रवास लयच अवघड झाला. बघा आजचा आपला पूर्ण ब्लॉग कसा वाटला. मी फराळाचं केलं, साबुदाणा बनवला मी. चला या सगळेच जण फराळाचं करायला साबुदाण्याची खिचडी आज मला खूप घाई होती, गडबड होती, त्यामुळं मी आज घाईघाईच नाही का फराळाचं केलं. आणि मला जायचं होतं बाहेर, त्यामुळं मी थोडा आणि माझे भरपूर कामं पडले होते, त्यामुळं मग आटपलं लवकर. फराळाचं करायला बसले आणि गोलूपा कसा रागान बसला तिकडं. त्याला म्हणलं चाल फराळाचं करायला, पण तो काही येऊन नाही लागला. मम्मी मी परेशान करू लागला, मम्मी मी असं मम्मी तसं. त्याला म्हणलं जाय बाळा मला ग्लास भरून आण. कशाचं गोलू ऐकतो, ग्लास भरून आणलाच नाही, शेवटी मलाच घ्यावं लागलं. चला तर पुढचं मी आता मला बाहेर जायच्यामुळं मी दाखवते पुढचा शूट. आता बसलेली मी रिक्षामध्ये. बघा कसं वातावरण आहे, थंडगार हवा आहे, त्यामुळं मी नाही का तोंडाला असं पॅक बांधून घेतलं. आणि आभाळ पण भरपूर आलेलं आहे, पण पाऊस काही पडत नाही का, पावसाची कमतरताच आहे. आता उतरते रिक्षामधून. बघा मागचं वातावरण तुम्हाला माहिती आहे का कुठलं आहे, तर मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कसं वाटते पाठीमागं ते बिन सांगा. इथं रिक्षा थांबली होती कारण समोरच्या लोकांना उतरायचं होतं आणि आम्हाला जायचं होतं त्याच्यासमोर, त्यामुळे ना इथं गाडी थांबली होती. मी उतरली. आता मला भाऊ नाही का सवारी येण्याची वाट पाहत होते, त्यामुळं म्हणलं चला थोडंसं उभं राहून शूट घ्यावा. बाहेर का बोलणं आणि शूट घेणं मोठं अवघड आहे बापा. बोलता काही येत नाही बाहेर. मी शूट काढते आणि गोलून एका रिक्षामध्ये बसलेला आहे. घरी येण्यासाठी रिक्षा निघायला तयार नाही, त्यामुळे म्हटलं चला थोडासा शूट घेऊ. बघा एकदाची पोचली घरी. घरी आल्यावर एवढा थकवा आला. पोचली मी आता घरी आणि चेहरा एवढा पॅक बांधलेला होता थंडी असल्यामुळं. तर मी आणलं एवढं सामान, हे बघा दिसतंय तुम्हाला, तेवढं सामान आणलं. ते लय खूप जड होतं, त्यामुळं लगे अशी थकून गेली होती मी, काय सांगावं तुम्हाला. आता सोडलंय चेहऱ्याचं. बघा किती थकली मी. आपला ब्लॉग कसा वाटला मला सांगा.